सोलापूर शहर गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 4,39,900 रुपयांचा 21.439 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। 30 मार्च रोजी सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे पथक गस्त घालत असताना थोबडे वस्ती जुना देगाव नाका परिसरात एका झाडाखाली संशयास्पद हालचाली करणारा इसम दिसून आला। त्याच्यावर गोपनीय पाळत ठेवल्यानंतर तो गांजाची विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असता त्याचे नाव रजाक गफूर शेख व 49 राहणार थोबडे वस्ती सोलापूर असे असल्याचे समोर आले आहे। त्याच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीतून 227 ग्रॅम गांजा आढळून आला। या पुढील चौकशीत धक्कादायक बाब समोर आली। आरोपीने स्वतःच्या घराच्या कंपाऊंडमध्ये व परिसरात 59 गांजाची झाडे लावली असल्याचे उघड झाले। पोलिसांनी ती झाडे उपटून त्याचे वजन 21.212 किलो इतके केले। अशा प्रकारे एकूण 21.439 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त यमराज कुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका बजावली। काल दिनांक 30/3/26 रोजी आम्ही स्वतः तसेच आमच्या क्राईम ब्रँचच्या टीममध्ये PSI मुकेश गायकवाड आणि त्यांचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त करत असताना फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीतील देगाव रोड जुना देगाव नाक्याच्या अलीकडे थोबडे वस्ती या ठिकाणी रस्त्याच्या आतील बाजूस एक झाडाच्या खाली एक इसम त्याच्या प्लास्टिक पिशवीमध्ये संशयास्पद स्थितीत प्लास्टिक पिशवी घेऊन बसल्याचं दिसलं। त्याच्यावर बराच वेळ पाळत ठेवले असता असं दिसून आलं की तो त्यामधून काही वस्तू काही विक्री करत आहे। प्रथमदर्शनी तो गांजा विक्री करतो असं तो संशय आल्याने तात्काळ योग्य ती उचित कायदेशीर कारवाई प्रक्रिया पार पाडून 2 पंचांसह त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव रजाक गफूर शेख वय 49 राहणार थोबडे वस्ती असं सांगितलं। त्याच्याकडे पेटलेली जी पिशवी आहे ती पिशवीची पाहणी केली असता पिशवीमध्ये गांजाची पानं मिळून आली। त्यानंतर त्या इसमाकडे अधिक चौकशी केली असता तो त्याच ठिकाणी बाजूला त्याचं घर आहे तिथं राहतोय। घराच्या कंपाऊंडमध्ये बॅक साईडला तसेच घराच्या समोरील बाजूस 3 ठिकाणी त्यांनी गांजाची झाडं लावल्याचं आढळून आलं। त्याप्रमाणे ती गांजाची झाडं कुठं आहेत त्याची पाहणी केली आणि ती गांजाची पूर्ण झाडं उपटून ताब्यात घेतली। अशी एकूण घरासमोरील 3 ठिकाणी आणि घराच्या मागे 2 अशा ठिकाणी एकूण 59 गांजाची झाडं मिळून आलेली आहेत। त्याचबरोबर तो जो इसम आहे रजाक गफूर शेख त्याच्याकडे देखील जवळजवळ 200 ग्रॅमच्या आसपास गांजा मिळून आलेला आहे। असं एकूण गांजाची झाडं आणि मिळून आलेला गांजा एकूण 21 किलो 439 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आलेला आहे। त्याबाबत सदरचा गांजा जप्त करून उचित कायदेशीर कारवाई करून आरोपी विरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद क्रमांक 287/26 NDPS ऍक्टचे कलम 20/20 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी रजाक गफूर शेख यास अटक केलेली आहे आणि त्याला दिनांक 4/4/2026 पर्यंत पोलीस कोठडीत मांडण्यात आलेले आहे। सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त माननीय यमराज कुमार तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः PI अरविंद माने, PSI मुकेश गायकवाड आणि पोलीस पथक यांनी केलेले आहे। साधारण किती किमतीचा हा गांजा? सदर गांजाची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे 4,39,000 ही किंमत होते।